शीर्षक आहे प्राणायाम यज्ञ. प्राणायाम हा एक यज्ञ आहे. प्राध्यापक विचारतात, हे साधू महाराज, प्राणायामात परायण असलेले लोक योगी प्रत्यक्षात यज्ञ कार्यच करीत असतात. ते खरे तर होम हवन त्याग या पद्धतीचे धर्मकृत्य आहे असे मी वाचल्याचे मला स्मरत आहे. ते योग्य आहे का? तो म्हणजे साधू म्हणतो, ऐका नीट, ध्यानपूर्वक ऐका. अपाने जुहती प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग श्रीमद भगवद्गीता यातील 29 क्रमांकाचा श्लोक आहे. प्राणायामाविषयी तत्पर असणारे लोक, प्राणायामाविषयी तत्पर असणारे कित्येक लोक प्राण आणि अपान यांच्या गतींचा निरोध करून प्राणांचा अपानात आणि अपानाचा प्राणात होम करतात. आता याबद्दलचा खुलासा प्राध्यापकांना पुढे केला जाईल. तत्पूर्वी त्याचं मराठी रूपांतर असं आहे. प्राणायाम परायण प्राण गतिरोध याग साधिती पूरक रेचक कुंभक मार्गे प्राण अपान परस्परे यती. प्राणायाम परायण असलेले लोक प्राण गतीचा अवरोध करतात किंवा प्राणगती रोधून धरतात आणि एक तऱ्हेचा यज्ञ किंवा याग करतात. पूरक रेचक कुंभक मार्गाने प्राण अपानामध्ये आणि अपान प्राणामध्ये विसर्जित करून यजन करून हा योग साधला जातो असे ते भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात. त्याचे रहस्य नीट समजून घ्या. प्रत्येक प्राण्याने, जीवाने, मानवाने या जगात जन्माला येताना आपल्या सोबत प्राणशक्ती आणली आहे. तीच खरी तर जन्मासह जीवाबरोबर आलेली पुंजी शिदोरी आहे, जी पूर्वत जगणारा माणूस ज्ञानी शहाणा म्हटला जातो. तिचा सुयोग्य वापर करून जमले तर उत्तमोत्तम जनहिताची कामे करत तसेच निसर्ग व पर्यावरण पूरक सर्व हितवादी कामात दंग राहून शतायुषी होऊन आपल्याला मिळालेल्या देवदत्त जीवनाचा पुरेपूर आस्वाद स्वतः घेऊन इतरांनाही त्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या आपल्या सहवास स्वादाचा लाभ देणे हा खरोखर यज्ञच आहे. यज्ञ म्हणजे त्याग. गीता आपणाला त्यागी म्हणजे त्यागी बनवते असे परम आदरणीय विनोबा भावे म्हणतात. हे खरेच आहे. देवा आम्ही तुम्हा प्रार्थितो उत्तम सारे कानी पडावे मंगल सुंदर डोळा यावे स्थिरदृढ शरीरी तुम्हा भजावे देवदत्त हे जीवन अमुचे भजता भजता तुम्हा सरावे. या किंवा अशा अर्थाचे शांती वचन, स्वस्ती वचन, आशीर्वाद अपेक्षिणारे वचन, आशीर्वाद अपेक्षिणारे वचन उपनिषदांचे आरंभी व अंती म्हणायचा प्रघात आहे. यामधून सुद्धा आपल्या जीवनाचे उत्तम व सर्व कल्याणप्रद वहन व्हावे हीच तळमळीची प्रार्थना अभिव्यक्त होत असते. प्राध्यापक म्हणतात, हे सारे ठीक आहे, मात्र प्राणायाम हा यज्ञ त्याग आहे याबाबत अद्यापही नीट उलगडा झालेला नाही. तो कृपया आपण नीट करावा. तो येतो त्याकडेच आता येत आहे. आपल्या मूळ चिंतन विषयाकडेच वळत आहे. असे पहा, तुम्ही एक उत्तम प्राध्यापक आहात. ज्ञानदान ही तुमची जीविका म्हणजे उदरभरणाचे साधन आहे. तरीही तुम्ही तुमच्या शिकवण्याकडे केवळ पोट भरण्याचे साधन म्हणून पाहता का त्याहून अधिक वरच्या दर्जाची जीवनाची सार्थकता म्हणून पाहता? प्राध्यापक अर्थातच ज्ञानाने जसे माझे जीवन समृद्ध सुख समाधान पूर्ण झाले आहे आणि समाजात जसे मला माझ्या ज्ञानार्जित विद्वत्ता व शहाणपणामुळे आदर व प्रेमाने पाहिले जाते, तसेच किंबहुना त्याहूनही अधिक आदर प्रेमाने माझे विद्यार्थी नावारूपास आले पाहिजेत. यासाठी मी माझे जीवन अत्यंत सुयोग्य मार्गाने व्यतीत करतो आणि त्यांनाही गुरुच्याही पुढे 4 पावले त्यांनी असावे यासाठी प्रेरित करतो. शिष्यात इच्छेत पराजयम म्हणजे गुरुने शिष्याकडून ज्ञानदान कार्यात आपला पराजय व्हावा अशी इच्छा धरायची असते. शिष्याने ज्ञानाचे क्षेत्रात आपल्या पुढे जावे असेच नेहमी उत्तम गुरु शिक्षक त्यांच्याकडून म्हणजे शिष्यांकडून अपेक्षित असतात व वागती असतात. माझ्याकडे माझ्या गुरुकडून आलेला वारसा आदर्शही हाच आहे.
तोच मला प्राणांहूनही अधिक प्रिय आहे. त्यातून होणारे द्रव्यार्जन केवळ एक जीवन जगण्याचे न्याय्य सनदशीर साधन आहे. या वैध साधनाद्वारे मी माझ्या उच्च ज्ञानदान यज्ञाकडे साध्याकडे जाण्यासाठी नेहमीच तीव्र आवेगाने औत्सुक्यपूर्णतेने सिद्ध असतो. तो म्हणजेच द्रव्यार्जनाकडे आपण साध्य पूर्तीचे ज्ञानदानाचे साधन म्हणून पाहता. बरोबर आहे प्राध्यापक? हो हो. तो पण एवढे एकच साधन म्हणजे द्रव्यार्जन आहे की उत्तर द्या प्राध्यापक. माझ्या लक्षात आले नाही आपण काय म्हणता ते. तो आता अधिक वेळ न घेता आपल्या मूळ चिंतनाकडे येतो. तुमच्या ज्ञानदान करण्यासाठी तुमची उपजीविका नीट चालली पाहिजे. करिता द्रव्य प्राप्ती हे साधन आवश्यक आहे. मात्र त्याही आधी तुमचे आरोग्य जीवन उत्तम व दीर्घ असले पाहिजे. ज्ञान देणाऱ्या शहाण्या माणसांना दीर्घ जीवन नसेल तर समाजाचे फार मोठे नुकसान होते. ठीक आहे, तुम्ही शारीरिक व्यायाम घेती असाल त्यामुळे तुम्ही आजारांना तुमच्यापासून दूर राखले असेलही तरीही ते पुरेसे नाही. प्राध्यापक, माझे गुण तर वाढतच आहे. या साऱ्याचा प्राणायामाशी संबंध काय? तो अहो, तुमच्या हे कसे लक्षात येत नाही की केवळ शारीरिक स्वास्थ्याने जीवन दीर्घ होत नाही. त्यासाठी मानसिक शांती, प्राणांची किंवा प्राणशक्तीची बचत करणेही गरजेचे आहे. मानसिक शांती समाधान नसल्याने अगदी बलदंड सिक्स पॅक सुस्पष्ट दिसणारी जिम वेडी म्हणजे ज्यांना व्यायामाचं वेड लागलंय, जिम खाण्याचं वेड लागलंय अशी जिम वेडी माणसेही अकाली मृत्यू पावताना जे सध्या या गतिमान आणि आक्रमक आर्थिक जगात ज्यात केवळ भौतिक साधनांच्या रेलचेलीलाच सुख म्हणतात, तुम्ही आजूबाजूला पाहत नाही का? हो हो, असेच आहे खरेच आजच्या जगात सर्वत्र. प्राध्यापक म्हणतात बरोबर आहे. आजच्या या आर्थिक आक्रमक जगामध्ये भौतिक साधनांची रेलचेल म्हणजेच सुख असं म्हटलं जातं. हे खरंच आहे. आणि जिम मध्ये जाणारी माणसं सुद्धा अचानक मृत्यू पावतात, हेही खरं आहे. तो म्हणूनच आता प्राणायामाकडे लक्ष देऊया. प्राणवायू आत घेणे म्हणजे पान म्हणजे प्राशन करणे आणि प्राणवायू शरीरात घेतल्यानंतर शरीरांतर्गत होणाऱ्या जैविक रासायनिक प्रक्रियेतून निर्मिला जाणारा जो वायू आत ठेवणे हितावह नाही. जसे CO2 कार्बन डायऑक्साईड तो बाहेर टाकणे म्हणजे अपान किंवा प्राशन करणे शरीरात राखणे ठेवणे हितावह नाही. म्हणजे पान म्हणजे घेण्यायोग्य वायू आणि अपान म्हणजे टाकण्यायोग्य वायू. हे सहज सोपे आहे समजायला. मात्र येथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की माणूस जन्माला येतानाच तो किती काळ जगणार हे निश्चित असते. वेगळ्या शब्दात प्राप्त जीवनातील एकूण श्वास उच्छ्वास किंवा पान अपानाची संख्या निश्चित असते. ही संख्या वाढवणे माणसाच्या स्वाधीन नसले तरी ही संख्या काही अधिक काळ लांबवणे वेगळ्या शब्दात श्वास संख्या निश्चित असूनही तिच्यासाठीचा काळ लांबवणे टू प्रोलॉंग द टाइम माणसाच्या हाती असते. येथेच योग सुरू होतो. कसे ते पहा. निसर्गतः दोन श्वासांमध्ये म्हणजे पूरक रेचक यामध्ये काही काळ ना पूरक ना रेचक म्हणजे श्वास राहित्य किंवा विनाश्वास असणे असते. या मधल्या अंतराला कुंभक म्हणतात. प्राण आत घेतला काही काळ श्वासरहित राहिले की जे होते ते अंतरकुंभक आणि प्राण बाहेर टाकला म्हणजे रेचक केले उच्छ्वास टाकला आणि काही काळ उच्छ्वास टाकलेल्या स्थितीतच तसेच्या तसे राहिले म्हणजे होते ते बहिर्कुंभक. हे झाले नैसर्गिक पूरक आंतरकुंभक रेचर बहिर्कुंभक. योगी माणसे करतात ती प्रक्रिया आता समजून घ्या. योगी प्रथम दीर्घ पूरक साधतात, नंतर दीर्घ अंतरकुंभक, त्यानंतर दीर्घ रेचक आणि शेवटी दीर्घ बहिर्कुंभक साधतात. येथे होते काय पहा. निसर्ग प्रक्रियेऐवजी या योगिक प्रक्रियेत एक नेहमीपेक्षा प्रयत्नपूर्वक दीर्घ पूरक साधले. आता दीर्घ पूरक साधले याचा अर्थ खरे तर 3-4 पूरकाचा ऐवज एका पूरकात सामावला. नंतर दीर्घ अंतरकुंभक. येथेही नैसर्गिकरित्या 3 ते 4 अंतरकुंभक होतील. ते 3-4 अंतरकुंभक एकाच अंतरकुंभकात सामावलं. त्यानंतर दीर्घ रेचक म्हणजे 4 श्वास जर आपण टाकणार असू, 4 उच्छ्वास आपण एका मिनिटात टाकणार असू तर ते 4 उच्छ्वास टाकायला आपण 1 मिनिटाऐवजी 2 मिनिटं घेतली म्हणजे आपलं दीर्घ रेचक झालं.
आता दीर्घ रेचक झाल्यानंतर दीर्घ बहिर्कुंभक म्हणजे श्वास न घेता राहणं. इथे सुद्धा आपण 3 ते 4 बहिर्कुंभक जेवढ्या वेळात होतील ती वेळ जर 1 मिनिटात 3-4 बहिर्कुंभक होत असतील तर ती वेळ 2 कुंभकापर्यंत वाढवू शकतो. म्हणजे थोडक्यात होते काय पहा, दीर्घ पूरकामुळे लगेचचे रेचक लांबते. म्हणजे आपण एक श्वास घेतला आणि टाकला हे लगेच झालं. पण हात जर दीर्घ पूरक घेतलं तर दीर्घ पूरक घेतल्या कारणाने दीर्घ पूरक म्हणजे समजा एका मिनिटामध्ये 4 श्वास आणि 4 उच्छ्वास असतील तर 4 श्वास आणि 4 उच्छ्वास घ्यायला जर आपण 2 मिनिटं लावली तर याचा अर्थ कसा, 1 मिनिटात होणारे श्वासोच्छ्वास आपण 2 मिनिटात घेतले. म्हणजे आपलं आयुष्य 1 मिनिटाऐवजी 2 मिनिट एवढं वाढलं. अशा तऱ्हेने दीर्घ पूरकामुळे लगेच होणारे रेचक म्हणजे उच्छ्वास थांबतो. याचा अर्थ दीर्घ पूरकामुळे लगेचचे रेचक थांबते आणि लगेचचे रेचक थांबले की आंतरकुंभक म्हणजे आत श्वास घेऊन श्वासरहित अवस्था वाढते. तसंच दीर्घ रेचकामुळे म्हणजे अपानामुळे उच्छ्वासामुळे लगेचचे पूरक थांबते आणि बहिर्कुंभक म्हणजे श्वास घेण्याची अवस्था सुद्धा तितकी दीर्घकाळ वाढते. याचा अर्थच जेव्हा आपण प्राण एकदा जोरात वर घेतो आणि बराच वेळ थांबतो तर पुढे ताबडतोबीने घेतलेले पान किंवा श्वास याचा लय आपण अपानामध्ये करतो. म्हणजे एक दीर्घ श्वास घेतला की लगेच ज्या अर्थी श्वास आपल्याला घ्यावा लागत नाही त्या अर्थी त्यामुळे आपण पुढची लगेच ते जे श्वास आहेत ते अपानामध्ये म्हणजे पान किंवा श्वास न घेण्याच्या अवस्थेत त्याचा त्याग करतो. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घकाळ तसंच राहायचं आंतरकुंभक साधून. यामध्ये पानाचा लय आपण अपानात करतो. म्हणजे पूरक आपण थांबवल्या कारणाने रेचकही थांबतं. पूरक लांबलं की रेचक लांबतं, रेचक लांबलं की पूरक लांबतो. याचा अर्थच पानाचा होम म्हणजे पूरकाचा होम आपण अपानामध्ये करतो. म्हणजे पूरकाचा होम आपण रेचन मध्ये करतो आणि रेचकाचा होम आपण पूरकामध्ये करतो. पूरक लांबलं की रेचक लांबलं, श्वास लांबला की उच्छ्वास लांबला, आंतरकुंभक लांबलं की बहिर्कुंभक लांबलं. सारांश 1 मिनिटात जे आपण श्वास घेतो ते श्वास आणि 1 मिनिटात आपण जे श्वास सोडतो ते श्वास मिळून जर 4 अधिक 4 एकूण 4 श्वास आणि 4 उच्छ्वास अशी 8 बेरीज असेल एका मिनिटाची तर ती बेरीज आता आपण 2 मिनिटामध्ये पुरी करतो. म्हणजे 1 मिनिटाचं आयुष्य आपण 2 मिनिट वाढवतो. त्याग रेचकामध्ये करणं, रेचकाचा त्याग पूरकामध्ये करणं, पान अपानामध्ये टाकणं, अपान पानामध्ये टाकणं म्हणजे जणू काही पानरूपी जेव्हा आपण श्वास घेतो आणि तेव्हा आपण तो पानरूपी श्वास आपण अपानरूपी यज्ञात पुढचे श्वास आपण टाकतो आणि अपानरूपी श्वास घेतो त्या पानरूपी यज्ञात पुढचे आपण उच्छ्वास टाकतो. अशा तऱ्हेने पान आणि अपानाची श्वास आणि उच्छ्वासाची बचत याचाच अर्थ असा आहे की पानाचा होम अपानात करणे आणि अपानाचा होम पानात करणे. पर्यायाने नेहमीच्याच वेळेत पूरक आंतरकुंभक रेचक बहिर्कुंभकाची संख्या तुलनेने कमी झाली. म्हणजे मिनिटाला जर 4 श्वास आणि 4 उच्छ्वास असतील तर आता ते 2 मिनिटाला 4 श्वास आणि 4 उच्छ्वास झाले. म्हणजे पर्यायाने नेहमीच्या वेळेत पूरक आंतरकुंभक रेचक बहिर्कुंभकाची संख्या तुलनेने कमी झाली. म्हणजे जे मिनिटात व्हायचं त्याला आपण 2 मिनिटं लावली. हाच तो श्वासोश्वास संख्येत साधलेला योगिक त्याग म्हणजे बचत. यालाच म्हणतो श्वास आणि उच्छ्वास याच्या संख्येत साधलेला योगिक त्याग किंवा बचत. यामुळे श्वास संख्या तीच राहू नये कारण आपले श्वास निश्चित आहेत त्याच्यानंतर आपण जगणार नाही. तर यामुळे श्वास संख्या तीच राहू नये योगी तुमच्या यामुळे श्वास संख्या तीच राहू नये योगी तुमच्यासारखे प्राध्यापक यांना उत्तम दैवी समाज हितैषी कार्य करण्यासाठी दीर्घायुष्याचा लाभ होतो.
हे सारे नीट लक्षपूर्वक प्रथम तरी करावे लागेल. त्यानंतर हे सारे सहजावस्थेत घडते. त्या कारणाने प्रथम श्वासावर लक्ष केंद्रित झाल्याने इतर विचारापासून मन दूर राहते. ते केवळ श्वास केंद्रित आणि शांत व निवांत राहते. पुढे पुढे हे सारे सहज घडल्याने मन शांत, सहज, निर्विचार, त्या कारणाने ते निश्चिंत किंवा आधिरहित म्हणजे निरामय म्हणजे आरोग्यपूर्ण बनते. मन शांत तर तन शांत, मन शांत तर तन शांत म्हणजे मन शांत तर शरीर शांत. म्हणून मन आधिरहित आणि शरीर व्याधिरहित होणे हे आपोआप साधते. म्हणून मन निश्चिंत होतं म्हणजे मनाला काही आजार नाही, आणि मनाला आजार नाही झाला की शरीराला सुद्धा व्याधी म्हणजे आजार निर्माण होत नाही. पर्यायाने प्राध्यापक हो, तुम्ही त्या शांत निवांत ब्रह्माचे ब्रह्मदूत म्हणून याची देही याची डोळा याची जन्मी परिवर्तित होता. तुमचे विद्यादानाचे काम निर्वेधतेने पुरे होते. या प्रक्रियेत सहजासहजी तुमचा पुनर्जन्मही असंभवनीय ठरतो. कारण तुमचे काम तुम्ही शिताळशी होऊन पूर्ण केल्याने आता तुम्हाला काहीच कर्तव्य कर्म राहत नाही. त्या कारणाने तुम्ही तुमचा पुनर्जीवन नष्ट करता. हीच ती मुक्ती पहा पडते का? प्राध्यापक, अहो आश्चर्यम, केवढा ज्ञानाचा आवाका. पुनश्च निवृत्त होऊन ज्ञानदान यज्ञाकडे प्राध्यापकांची पावले वळतात. अस्तु, धन्यवाद. तर प्राणायामामुळे दीर्घपूरक, दीर्घ अंतर्कुंभक, दीर्घ रेचक, दीर्घ बहिर्कुंभक यामुळे आपले नेहमीचे आयुष्य आपण कसे वाढवू शकतो हे समजून घेणे म्हणजेच योगी लोकांनी प्राणायाम पद्धतीने साधलेला योग हे समजून घ्या. आणि तसेच आपण योगी बनलात तर आपणाला आधी व्याधी रहित म्हणजे मन आणि शरीराचा आजार न होता तुम्ही शांत निवांतपणे आपलं घेतलेलं उत्तम कार्य पुरं करू शकाल आणि तुम्हाला तुमचा पुनर्जन्म टाळता येईल. यालाच म्हणतात मोक्ष. आणि हा मोक्षच प्राणायाम यज्ञाद्वारे गीतेमध्ये सांगितलेला आहे. त्याचा बोध आपण नीट करून घ्याल अशी आशा करतो आणि आजचं निरूपण थांबवतो. अस्तु, धन्यवाद.